आपल्याला आपल्या आयुष्यात एक गोल आपण डिसाईड केलेला असतो आणि जर तो गोल आपल्याला अचीव्ह करायचा असतो, सो फक्त विचार करून चालणार नाहीये आता. कारण की आपल्या डोक्यामध्ये 60,000 ते 70,000 विचार असतात. सो विचार करा, पूर्ण दिवसात त्या विचारांच्या गर्दीमध्ये तुमचे ते गोल्स सुद्धा हरवून जात आहेत. म्हणून आपल्याला बनवायचे असतात गोल कार्ड्स. सो जेव्हा तुम्ही हे गोल कार्ड्स बनवता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याला एक एनर्जी देता आणि त्या एनर्जीच्या पाठी पळता. सो जेव्हा तुम्ही गोल कार्ड बनवता, तेव्हा ती एनर्जी तुमच्यासाठी ॲक्टिवेट होते. त्या विचारांच्या गर्दीमध्ये तो जो एक विचार असतो, की नाही मला 15 लाख रुपीज पर मंथ कमवायचं आहे, लोकांना छान सर्व्हिससुद्धा द्यायचं आहे आणि त्यांचंसुद्धा आयुष्य बनवायचं आहे. सो जेव्हा एखाद्या विजन पाठी तुमचं मिशन क्लिअर असतं ना, पैसा कमवणं हे कधीच मिशन नसावं. कारण पैसा हा बायो प्रॉडक्ट आहे. तुम्ही काय समाजासाठी करणार आहात ना, ते ठरवा. सो आज जर मी तुमच्याशी बोलतेय, मी तुम्हाला चांगली सर्व्हिस देते, तर डेफिनेटली तुम्ही मला पे करणार आहात. सो मनी इज अ बायो प्रॉडक्ट ऑफ युअर गुड प्रॉडक्ट. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जे हवं आहे त्याचा विचार करायचा आहे, जे नको आहे त्याचा विचार नाही करायचा आहे. पण जे हवं आहे ते कुठेतरी लिहून ठेवायला हवं की नाही. सो माझं गोल कार्ड तयार आहे तुम्हा सगळ्यांसाठी. सो तुम्ही ज्या ज्या वेळेला हा व्हिडिओ ऐकत असाल, ज्या वेळेला तुमची ही सिरीज कंप्लीट होते आहे, सो आज तोच वेळ आहे जेव्हा तुम्हाला ईश्वर सांगतोय की आजच तुमचं गोल कार्ड बनवा. आमचा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे. सो फ्री ऑफ कॉस्ट माझं गोल कार्ड क्रिएट केलेलं आहे मी. फक्त मी तुम्हाला देणार. तुम्ही त्याची प्रिंट काढायची. प्रिंट काढून तुम्हाला PVCमध्ये प्रिंट घ्यायचं आहे पॅन कार्ड, आधार कार्डसारखी, आणि त्या गोल कार्डवर तुमचे गोल्स लिहायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते गोल लिहिता आणि सकाळी आणि रात्री तुमच्या माइंडला हॅमर करता की मला हे हवं आहे, मला हे हवं आहे, सो तुम्ही त्या लक्ष्याकडे तुमच्या एक 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 पाऊल आरामात पुढे जाता. तुम्हाला माहितीच नाही आहे की तुम्हाला काय हवं आहे. आज आपण म्हणतोय मला मर्सिडीज हवे, उद्या म्हणतो की मला ऑडी हवे, परवा आपल्याला वाटतं की नाही सेंट्रोस घेऊन टाकूया किंवा I-20 घेऊन टाकूया, कारण मोठ्या आणि महागड्या गाड्या काय करायच्यात आपल्याला. सो आपण ना सतत बदलत असतो. सो युनिवर्स आहे ना खूप कन्फ्यूज आहे. देवालाच माहिती नाही की अगं काय हवंय हिला. पण जेव्हा सोनाली क्लिअर असते की नाही मला ऑडी हवे, सोनाली जेव्हा क्लिअर असते की नाही मला सिल्वर कलरची हवे, सोनाली क्लिअर असते की मला हा मॉडेल हवा आहे, सोनाली क्लिअर असते की त्याच्यात लेदरच्या सीट्स हव्यात. सो जेव्हा मी स्पेसिफिक असते माझ्या गोलबद्दल, तेव्हा देवाला कळतं की अच्छा सोनालीला हे हवं आहे. सो देवाला मला सरप्राईज द्यायला मजा येईल, कारण त्याला माहिती आहे की मला काय हवं आहे. पण आत्ता माझ्या मनामध्ये एक विचार आहे, 10 मिनिटांनी एक विचार येतोय, 15 मिनिटांनी एखादा वेगळा विचार येतोय. सो ह्याने काय होणार आहे बरं. आपण कन्फ्यूज करतोय सोर्सला, युनिवर्सला. त्याला नक्की कळतच नाही आहे की आपल्याला काय हवं आहे. एकीकडे आपण गाडी मागतोय, दुसरीकडे आपण विचार करतोय पण पेट्रोल तर किती महाग आहे, गाडी ठेवायला तर पार्किंग पण घ्यावी लागेल, अरे पार्किंगमध्ये परत कोणी वाट लावली तर. सो बेसिकली आपण लोट्यासारखे फिरतो इथून तिथून. आपल्याच मॅनिफेस्टेशनचे आपण फायदे पण बोलतो, त्याचे तोटे पण बोलतो. गाडी तर फक्त मी एक एक्झाम्पल दिलं, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही ना काही नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळंच अख्खा दिवस विचार करत असतो. आणि विचार करणं कधीच थांबू शकत नाही, कारण इट्स अ ह्युमन नेचर राईट. विचार तर येतच राहणार ना. बिना विचारांचे आपण तर डेथ डिक्लेअर केले जाईल आपल्याला. सो समजून घ्या, विचार येणार, पण जेव्हा तुमचा एक स्पेसिफिक गोल तयार असतो ना आणि त्या गोलच्या पाठी तुम्ही धावता ना, तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला लागतं. सो त्या गोल काढला तुम्हाला सकाळी आणि रात्री जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचून वाचून एनर्जी द्यायची आहे. जेव्हा एक स्पेसिफिक वाक्य तयार असतं ना तुमच्या फ्युचरसाठी, तेव्हा तुम्ही स्वतः शुअर होता. कारण आज तुम्ही एक प्रार्थना करता, दुसऱ्या देवळात जाऊन दुसरी करता, तिसऱ्या देवळात जाऊन तीच प्रार्थना वेगळ्या वेपर्यंत गेलेली असते. सो त्याची इंटेन्सिटी, फिलिंग सगळं चेंज झालेलं असतं. सो समजून घ्या, जेव्हा तुम्ही एक गोल कार्ड क्रिएट करता तेव्हा तुम्ही एक लक्ष निर्धारित करता, आणि जेव्हा तुम्ही ते लक्ष निर्धारित करता तेव्हा तुम्ही त्याच्या पाठी पळता. सो म्हणून गोल कार्ड आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. जितकेही सक्सेसफुल लोक आहेत ते सगळे त्यांच्या लाईफमध्ये एक गोल डिसाईड करतात, त्याला एका कार्डावर लिहितात, त्याला सकाळी आणि रात्री वाचतात, त्याला एनर्जी देतात आणि ते तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएट व्हायला लागतं. सो मी खूप छान माहिती ह्या सिरीजमध्ये घेऊन आलेली आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलावं. आत्ता हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते सकाळी येणार आहेत, कारण आय थिंक 6:30 हा राईट टाईम नाही आहे पब्लिश करण्यासाठी. कारण जे मी प्रीमियर असतं ते मी बघते किंवा
2 किंवा 3 लोकच त्यावेळेला फ्री असतात आणि पाहत असतात. पण मला असं वाटतं की सकाळचा वेळ हा सगळे अवेलेबल असतील. सो तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की कुठला वेळ जास्त सोयीस्कर असेल. सो मराठी नवीन चॅनल आहे, तुमच्या फायद्यासाठी मी उघडलेलं आहे. माझ्या बिझी शेड्यूलमधून मी वेळ काढते आणि मला माहिती आहे सध्या मलासुद्धा सर्दी आणि खोकला आहे बिकॉज एन्व्हायरमेंट चेंज होतं आहे. सो क्लायमेट चेंज होताना मला सर्दी आणि खोकला हा नेहमी असतो. पण आता सर्दी खोकला सर्दी खोकला पण आपल्याला का होतो? प्रत्येक आजार कुठल्या ना कुठल्या इमोशनशी रिलेटेड असतो. सो जे लोकं जास्त इमोशनल असतात ना, त्या सगळ्यांना सर्दी आणि खोकला हा वारंवार होत असतो. सो इट्स रिलेटेड टू हार्ट चक्र. पण आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे माझं बिकॉज मी स्वतःला खूप हील केलं आहे. पण मी आराम करू शकली असती. मी हा व्हिडिओ उद्या टाकला असता किंवा मी 2 दिवसांनी लिहिलं असतं की 3 दिवसांनी व्हिडिओ येतील. पण तसं नाही करायचं आहे. आपल्याला आपल्या ब्रेनला कमांड द्यायची आहे की जर सोनालीने ठरवलं तर ते सोनाली करतेच. त्याप्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्रेनला सांगायचं आहे जे तुम्ही ठरवता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण इग्नोर करतो आपल्याला असं वाटतं की कायच होणार आहे, पण तुमचं सबकॉन्शियस माइंड सगळं रेकॉर्ड करत असतं. सो तुम्ही त्याच्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये इतकी मेमरी आहे की तुम्ही लहानपणी खाल्लेल्या मिठाईचा स्वादसुद्धा तुम्ही आत्ता बसून आठवू शकता. सो प्लीज 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 सेशन्स अटेंड करा. कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं हे सेशन्स बघून. सो आम्हालासुद्धा एनकरेज व्हायला होतं बिकॉज खूप कामं चालू असतात, त्याच्यातून सुद्धा वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. सो मी आहे तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड. मला नाही होत पॉसिबल इतक्या लोकांशी मोबाईलवर बोलणं. सो म्हणून मी हा उपक्रम चालू केला की नाही, व्हिडिओमार्फत आपण कनेक्ट होऊ शकतो. कारण आता संख्या वाढत जाणार आहे आणि मला माहिती आहे की लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर कधी होतील आपल्याला कळणारसुद्धा नाही. पण ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही सुरुवातीपासून जोडले गेलात. सो तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप खास आहात, कारण ही माझी नवीन जर्नी आहे. सो तुम्ही खूप छान शिष्य आहात, म्हणून मला शिकवायला फार मजा येते. सो आज मी तुम्हाला शिकवते, उद्या तुम्ही कोणाला तरी शिकवणार आहात. सो हा रोल नेहमी चेंज होत असतो. सो फक्त हॅपी राहा, आपल्या मनाला चांगली रिप्रोग्रामिंग द्या. माझे विचार तुमच्या मेंटल डाईटसाठी खरंच खूप चांगले आहेत आणि मी खूप आत्मनिथेने बनवते की मला असं वाटतं की नाही, कळकळीची माझी अशी विनंती असते सगळ्यांना की बदला, मेडिटेशन करा. सुरुवातीला नाही करत ते लोकं, पण जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा मग त्यांना मी आठवली की मग मी त्यांना मेडिटेशन सांगते आणि ते करतात आणि ते प्रॉब्लेम खरंच त्यांचे रिड्यूस होतात. सो खरं सांगते मी, ह्या चॅनलला फॉलो करा. खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, कारण यूट्यूबवरती अक्षरशः इन्फॉर्मेशन वॉर चालू आहे. एक हे सांगतोय, एक ते सांगतोय, त्रिकोणी घड्याळ घ्या, गोल्डन घाला, हे घालून नशीब बदलता नाही. विचार बदला, कर्म चांगले ठेवा, आयुष्य ऑटोमॅटिक बदलेल. आणि मेडिटेशन करा, कारण ते एक बोलतात ना स्विच आहे तुमचं आणि तुमच्या सोलशी कनेक्ट होण्याचं. सो ते स्विचच ऑफ आहे, तर कसं तुम्ही कनेक्ट होणार? आणि तुम्ही कनेक्ट झालातच नाही तर तुम्हाला माहिती कशी मिळणार? सो खूप मजा आली मला आज हा व्हिडिओ बनवून. पुन्हा भेटूया उद्या अशा एका नवीन माहितीसकट. सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण जेवढी फॅमिली मोठी होत जाईल तेवढी ऊर्जा वाढत जाईल. सो पुन्हा भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.